पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही छमछम सुरूच आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती समोर येते। फक्त डान्स बारच नाही तर मोठ्या प्रमाणात क्लब देखील सुरू आहेत। झोन 1 येथे नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत, तर झोन 3 येथील खांदेश्वर, सुखापूर, कामोठे इथं ऑनलाईन क्लब सुरू आहेत। तर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसून कोणाच्या आशीर्वादानं हे सर्व सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तर अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश काढत कायदा कडक करू, जे कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असा इशारा दिला होता। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई अद्यापही झालेली नाहीये। तर लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका आहे। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग आली आहे। नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू आहे। डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर आलंय। तर डान्स बार प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर नवी मुंबईतील पोलीस यंत्रणा जागी झाली आहे। नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू असून डान्स बारमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे। तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील डान्स बारमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं लोकशाही मराठीनं सातत्यानं समोर आणलंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावली व मनीष डान्स बारवर कारवाई केली असून 4 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय। एका अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी जबरदस्तीने लेडीज बारमध्ये अश्लील कामासाठी ढकलले असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे। या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात नराधम पिता आणि तिन्ही आत्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लेडीज बारमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभाराविरोधात आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणावर लोकशाही मराठीनं सातत्यानं आवाज उठवत मोठा पर्दाफाश केला होता। लोकशाही मराठीच्या या दणक्यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। नवी मुंबईतील बारची कसून तपासणी सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।